हेलो 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 हेलो
हेलो हेलो शायरा सुरमाताई बारसागडे, क्या बात है। पहिल्या बाईची भाषा ताई साहेबाचं म्हणणं पडलं, तू केव्हापासून सुधारला का म्हणते बापा, केव्हापासून नवी शायरी करून राहिला का म्हणते। आता 3 दिवसा पहिलेच म्हणते फाडून टाकीन फलकवून टाकीन म्हणत होता, खरं म्हणते मी शहराचं नाव घेत नाही म्हणते। तू म्हणजे मायवाला का पत्त्यावर राहतोस का पत्त्यावर? मी का खातो का पितो कुठं झोपतो ना कुठं राहतो माय बाप हो। बोल बोलाची वाट पाहते आणि गोष्ट येते नंतर झगड्याची। बोल बोलाची वाट पाहते आणि नंतर गोष्ट येते झगड्याची। का बोलावशा माता मावल्याले, कारण आम्हालाच विचार करायला लागते नेसल्या कपड्याची। कदर ठेवा लागते ना की बोलला तर हा माणूस आहे। माय बाप हो, सुंदर आशेचं मी गाणं म्हटलं होतं। म्हटलं दादा करा तुम्ही ओळख खऱ्या ज्ञानाची, शायरी आहे मानाची आहे विद्वानाची। मूळाधार चक्रावरती मूळारंभी गणपती, स्वाधिष्ठान चक्रावरती ब्रह्मा वाचत बसला पोती। मला म्हणते तुला मी आता पायची भाषा, तुले म्हणते ते नाव तरी आले का म्हणते। आता केवड्याची होय ना, आता केवड्याची होय म्हणतो ना, हे केवड्याची होय। अरे बाबा बोलता बोलता माणसाची का जीभ सारखीच पलटते नाही का। इकडं ओ म्हणतो कोणाला ऐकायला जाते ऐकायला जाते। हे एक शब्दाचे वर्मा आहे, समजलं का। 5 बोट सारखे आहेत का, आहे का भाऊ। या ताईला म्हटलं मी तुला प्रश्न नाही करत प्रश्न, मी तुला 7 चक्राचं गाणं म्हणून दाखवतो। 7 चक्राचं गाणं म्हणून दाखवतो आणि 14 चक्र या देहामध्ये आणि त्या 14ही चक्रावर प्रत्येक देव विराजमान आहे। त्या चक्राचं गाणं 7 मी गावतो, 7 तुले गायचं आहे म्हटलं। तू कोठाही पाय, कोणा गुरुले विचार ना तर कोणाला विचार, पण तुले गाणं गावा तर काऊन घमंड करून राहिला का म्हणते। तुला माहित आहे म्हणते नाना शरी म्हणते माया गुरुवानं मला काहीच नाही दिलं म्हणते, मरून गेला म्हणते। हो तर आमच्या गुरु तर आम्हाला हात धरून शिकवते नाही का, आणि मी नाही करत म्हणते 17-15 गुरु। हो मी 17-15 गुरु काही करत नाही, मी गुरु फक्त एकच करीन म्हणते। फक्त तू गुरु एक धरून राह आणि लागत गाणे 10 जणांचे म्हण। तू गाणे 10 जणांचे म्हण वाऱ्या शायरी। ए सुरमाबाई दत्तात्रयानं 24 गुरु केले भाऊ। बाबासाहेब आंबेडकरांना 3 गुरु केले, काय साठी केले। कारण एवढी तू स्वतःने शायरी समजून राहिलीस का। मग तू शायरी समजतो, तू का आतापर्यंत झकमारी करून राहिलीस का, झकमारी करून राहिलीस का तू। तुला मी गाणं म्हणायला लावलं, अरे नाही म्हणत होता तू शायरी आहे ना, स्वतः गायन करतोस ना। मी म्हटलं हे कव्वाली नाही होय, मला म्हणलास म्हणते तू ना। कव्वाली म्हणजे का होते, कव्वाली म्हणजे काय होते, कव्वालीची आम्हाला माहित नाही का कव्वाल छाप शायरी कशी होते। निसर्ग गाणं म्हणलेलं नाही म्हटलं मी। कव्वाली म्हणजे अर्थ सांगते का भाऊ गाण्याचा, सांगते का। आणि हे शायरी आहे मर्दाची आणि या गाण्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे म्हटलं। मी तुझ्या गाण्याला काही म्हटलं का, तू काही कमजोर आहे असं म्हटलं। हो सुरमाबाई पगले जैसे क्यों करती है, जरा अकल का इस्तेमाल किया कर। पगले जैसे क्यों करती है, जरा अकल का इस्तेमाल किया कर। जोड़ तेरा मजबूत है, सामना बराबर लिया कर। जैसे रहते सवार
ऐसी जवाब दिया कर और एक घमंड की सदा छोड़कर ज्ञान का अमृत पिया कर। मले म्हणते झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला, तू झुकली भी ना झोपली भी। आता काय राहिले तू झुकाची ना, तू काय राहिले झुकाची? तुला समजते झुकणं म्हणजे काय होते म्हणत? तू ना जर 7 चक्राचं गाणं म्हणलं असतं तर म्हणलं असतं का तू झुकली नाही। समजलं का? बस स्वतःची बळाई स्वतःच करत, स्वतःची बळाई स्वतः। अरे अरे अरे, आणि मलाच विचारते ब्रह्मा का खात होता, कुठं राहत होता, का पियत होता, कुठं झोपत होता? तुला 67 चक्र मी गाणं म्हणून दाखवलं, तुका कानाचे भोक बंद होते का? भोक म्हणजे छिद्र, वाईट म्हणायचं नाही, समजलं का? वाईट म्हणून घ्यायचं नाही, लक्षात ठेव। मला म्हणते सुधारला नाही, लक्षात ठेव। कारण अरे हम भी अच्छे अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं, हम भी अच्छे अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं, और हम पर कोई चढ़ के आया उसे पानी पिलाना भी जानते हैं। हमारी जो इज्जत करता है, हमारी जो इज्जत करता है, हम भी उसे दिलो जान से मानते हैं, पर हमसे कोई गद्दारी करे सुरमा मां कसम हम भी उसके कनपट में तालते हैं। समजलं का? ते शायरी करतो मी, पहिला राऊंड माझा आहे ज्ञानानं, समजलं का? मला म्हणते मी त्या मागे काय, मला म्हणते आता लोकशाही आहे म्हणते, मी हुकुमशाही जगणार नाही म्हणते। दुय्यम करतोस काय तू? दुय्यम करतोस काय? तुला तुला लोकशाहीने जगाची आहे तर व्यक्ती गंमत करत जा, प्रबोधनाचा कार्यक्रम। तुला दुय्यमीची भाषा नाही समजत, शायरी नव्हे तू, शायरी नव्हे। आणि म्हणून तर म्हटलं होतं मी ये कव्वाली नाही है, समजलं का? गाणे कव्वालीचे गायक म्हणतात, गाणं गाणाऱ्याला गायक म्हणतात। मी स्वतःला गायक म्हटलं का? गाणं गाणाऱ्याला गायक म्हणतात ना, चबर चबर करणाऱ्याला 1 नंबरचा नटखट म्हणतात, नटखट म्हणतात। समजलं का? ब्रह्म कुठं होता, का होता, तुला सारं सांगितलं तरी माया प्रश्न मार पलटवता। सांगितलं गणपतीचं कारण का, मी सांगितलं सारं करून अर्थ नाही, बाबासारखं तीर्थ नाही, याही गोष्टी मान्य केल्या, शिरकाबला याही गोष्टी मान्य केल्या, पण शेवट त्या गणेशाच्या वर काय होतं, काय होतं? आणि म्हणून तो प्रथम पूजेचा मानकरी झाला। तुला अंधारात ना ठेवत तर तो त्याला प्रथम पूजेचा मानकरी काऊन करण्यात आला माहित आहे? कारण तो गणेश भगवंत जलत्वाचा स्वामी होता, लक्षात ठेव। जलत्वाचा स्वामी होता हे त्याचे मुख्य कारण होतं, म्हणून त्याला प्रथम पूजेचा मान त्याला देण्यात आला। आणि त्याचं ते कर्तव्य होतं लोकांना समजून घालणं, समजलं का? हे लोकांना दाखवासाठी त्यानं करून दाखवलं। पण नेमका म्हणजे त्याला जो पद होता जलत्वाचा स्वामी, कारण तो या धरतीवर संपूर्ण जलतल होतं आणि त्याचा मालक तो होता, म्हणून प्रथम पूजेचा मान त्याला देण्यात। समजलं का? इतिहास आहे, याचा इतिहास शास्त्र नको पाहू, समजलं का? म्हणून मला काय म्हणायचे आहे सुरमाबाई, चक्र सारखे चक्र 10 गुरु नाही करणार, तू फक्त आता 10 जणांचे गाणे म्हण, पण गुरु नको करू। 200 रुपये देत जा ना गाण्याला, त्याचे घ्यायच्या वार शैली तसं नाही मॅडम, कुठंतरी लहान बना लागेल माणसाने, लहान बना लागेल, लक्षात ठेव। सवाल का जवाब तूने परेशानी से दिया, मला भाऊ मला सांगा, मी उत्तरीचं दिलं नाही का? मरण हे सत्य आहे हे म्हणते, हम बरं म्हणते तुला मरण यंदा तुझी भाषा मला समजतच नाही। अरे प्रत्येकाने मरणाची भीती आहे, कारण मरण हे सत्य आहे। तुला कोण्या भाषेत समजून सांगू मी, कोण्या भाषेत समजून सांगू? तू काही नाही मर, पण लोकांना मराची भीती आहे, कारण लोकांना माहित आहे मरण हे सत्य आहे। तू एंड्रिंग पे ना तर बोट टाक, आता फाशी लागून मर, पण तू मरशील जरूर, समजलं का? हा होता आणि तू का सांगता मला इतिहास? त्या परेशानीने उत्तर दिलं। आता मी तुला दलत्वाचा स्वामी तो गणेश भगवंत आहे, लक्षात ठेवजो। आता मला सांग दे बरं, ब्रह्मा खरंच म्हणतो तू का खात होता, का पियत होता? आता मी तुला सांगितलं, तोच उत्तर आहे माय बाजा, समजलं का? तो हवेत आहे, हवा आहे पण दिसते का माय बाप? तो अग्नीत आहे पण अग्नी दिसते,
पण असं वाटते का माणसाने? महसूस होते का? महसूस होते का इथं ब्रह्म आहे म्हणून? या देहात जीव आहे, हात लावून जाऊ शकते का इथं जीव आहे म्हणून? समजलं का? पण जीव आहे ना, तसा तो आहे. आता हे जर खोटं आहे तर तू करून दाखवतो खरं. मी एका शब्दाचं उत्तर दिलं ना, एका प्रश्नाचं तू उत्तर देऊन दाखव, नाही तर सांगतो मग तुला किती अभ्यास आहे. समजलं का? भाल तुझं नाही झोके का नाही साला कोणा स्वतःच्या तोंडानं त्याने म्हणतात का झोकणं? जो माणूस त्याच्या गाण्याचं शायरीचं उत्तर देते, समोरच्या शहरात जसं बोललं तसं बोलते, त्याने म्हणते झोकणं नाही. आणि मी असं नाही करणार, मी बंबईला जाईल माणसं तर झोकणं झालं ना. समजलं का? हे झोकणं झालं. म्हणून झुके का नाही अशा माझ्यासारख्या गोष्टी करू नको. घमंडाची भाषा मलाच सांगते. कोणाच्या बापाला भेट नाही म्हणते. कोणाच्या बापाला नाही, तुला मलाच भ्या लागल. विचार कर, मनावर ठाण लागेल तुला एक फेर नाही फिरू देत मी. पण आता विचार करावा लागतो, विचार करावा लागते नाही का? नाही तर मला आपलं दुकानदारी बंद करावं लागेल. विचार हे आहे ना, दुसरं काही नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे, माझ्या गाण्यामध्ये ऐक मला काय म्हणायचे आहे. गुलाबी साडी लाल 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 येळामाई बसली सोन्याचा महाल. गुलाबी साडी लाल 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 येळामाई बसली चांदीचा महाल. गुलाबी साडी लाल 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 येळामाई बसली चांदीचा महाल. गुलाबी साडी लाल 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 येळामाई बसली चांदीचा महाल. गुलाबी साडी लाल 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 येळामाई बसली चांदीचा महाल. गुलाबी साडी लाल 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 येळामाई बसली चांदीचा महाल. सगळ्या लोकांना काय वाटते, काय वाटते की आज इथं काहीतरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि तू म्हणशील इथं लोकशाहीने हुकुमशाहीचा प्रभाव मिळाला. तमाशावर हे दुय्यम आहे. समजलं का? तुला सत्याच्या मार्गाने चालत लागल, असत्याचा विरोध करायच लागल. मी काही बोंबली आणि तू जर माझ्या जर विरोध करशील नाही तर मी कसा सुधरीन? किंवा तू काही बोलशील आणि मी जर तुला वाट देखत देणार नाही तर मग हे दुय्यम झाली कायची का? नाही कायची झाली. मला त्या डोक्याचा मला काही समजूनच द्यायला नसेल मग बाई. ते म्हणणं काय, ते म्हणणं काय मला सांगत नाही. झुके का नाही साला, झुके का नाही साला. कोणाच्या बापाला भेट नाही. आईले ह्या गोष्टी शिकून राहिली. काही बाप दात्याची मुरून गेली खाज. समजलं का? लक्षात ठेव, लक्षात ठेव. एवढा घमंड मला घमंडाच्या गोष्टी नको सांगू. कारण खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते. खुद की बड़ाई करने वाले शर्मा जी कुछ नहीं करते. वक्त जब बुराया तो कुत्ते की भी मौत मरते. हम इज्जतदार लोग हैं, इज्जत को डरते. अरे हम इज्जतदार लोग हैं, अपने इज्जत को डरते. सो रांडो के भरवे होंगे, रांडो के घर भरते. आम्हाला आमच्या इज्जतीचा
व्याज आहे. इज्जतीला आम्ही जपतो, समजलं का? एका बाईची कदरी करतो. पण तू म्हणशील तर मी असं नाही, मी तसं नाही, मी आपल्या मताने करीन, हे ते शानपण मी खपू देणार नाही. तुला हा जन्माला ह्या गाण्याचं उत्तर नाही दिलं, तुला पुढच्या याच्यात कर, तू गुरु कर, समजलं का? गुरु कर, थाटानं नाव घे त्याच्यावालं, समजलं का? थाटानं नाव घे आणि गाणं म्हण, समजलं का? म्हणून मला म्हणायचंय काय, अगं मैफिल ठसली सोडलं काम का. हे लोक कायसाठी आले, कशासाठी आले? आपले थुकर पाहिले नाही म्हणून. हे मैफिल ठसली सोडलं काम का. अगं ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज. असं नाही तर उतरून जाईल सारमान. ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, नाही तर उतरून जाईल सारमान. ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज. अरे ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, आणि नाही तर उतरून जाईल येथे सारमान. ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, नाही तर उतरून जाईल येथे सारमान. ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, नाही तर उतरून जाईल येथे सारमान. ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज पाज, नाही तर उतरून जाईल येथे सारमान. समजलं का? तुझ्या मन किंवा माझ्या मन, कारण स्वाय थाय का है लंगोट जाग्या अनुभव के हारजी. समजलं का? स्वाय थाय का है लंगोट जाग्या, अरे अनुभव की है हारजी. ज्ञान का मार दाव सुरमा मुझे कर दे लंबाचित. एक तर तू मला लंबाचित कर, ना तर मी तुला लंबाचित करतो. समजलं का? ते ज्ञानाना गुणानं, समजलं का? ह्या फुकटच्या पणा नको सांगू, झोकून घ्या दिसाला, समजलं का? याले काही अर्थ नाही, समजलं का? बोलने से नहीं होगा सुरमा, सुरमा जी बोलने से नहीं होगा, कुछ करके दिखाना होगा. झोकणं नाही म्हणलं होतं का? होई का असं? तुमच्या तरी बुद्धिमत्तेला पटते का? सांगा. करून दाखवा आणि मग झोकून दाखवा. म्हणून बोलने से नहीं होगा, कुछ करके दिखाना होगा. बोलने से नहीं होगा, कुछ करके दिखाना होगा. शायरी क्या चीज है, ये लोगों को दिखाना पड़ेगा. क्योंकि तू भी बहुत बड़ी शायर है. कमजोर नाही म्हणत मी तुला, बहुत मोठी आहे. त्यासारखी शायर पैदाच नाही होणार, मला तसं वाटते. नहीं होना, तू भी बहुत बड़ी शायर है, शायरी धूमधाम से लिया कर. अरे हम भी कोई शायर है, ऐसी फालतू की धमकियां मत दिया कर. कोणाच्या बापाले भेटणार नाही. गम्मत में आएगी मजा तो लोग जरूर बजाएंगे ताली. गम्मत में आएगी मजा तो लोग जरूर बजाएंगे ताली. और गम्मत यदि बिगड़ गई तो सारी जनता मुंह भर के देगी खाली. मग ते गाली ऐकशील का?
मग आता सांगत होती म्हणून झोपली का नाही साला आणि आता काऊन झोपली म्हणा तुला आणली त्या नवनित्रांसारखी गोष्ट मग तो म्हणे झोपली बी ना आता काय झोपाची राहिली म्हणे असं नको करू कधी कधी गुट्याचे पाय ढोहाकर केव्हा जातील याचा भरोसा नाही आहे रावणाने तसंच वाटत होतं समजलं का म्हणून काय म्हणायचं जरा तिकडे तिकडे नाव तुमचं आहे जगूकळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ तिकडे तिकडे नाव तुमचं आहे जगूकळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ बोलून राहिलो दादा मी वाईट बोलून राहिलो का या बाईची मी प्रशंसा करून राहिलो म्हणून हे करून दाखवा लागेल समजलं का मी त्या मागे येत नाही म्हणजे होणार नाही लक्षात ठेव द्यावंच लागेल काही नाही काही फुल नाही फुलाची पाती तुला द्यावंच लागेल तेव्हाच तू ये होईल म्हणून म्हणतो आहे अहो जिकडे तिकडे नाव तुमचं पायाच्या उकळ आणि ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ ज्ञानी दिसता शाहीर तुम्ही दाखवा हो बळ आपण नाही तर बोलून जाईल सोनाबाई आपण नाही तर बोलून जाईल येते सारा नाही तर खोलून जाईल इथे सारा राज अबे 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 म्हणून काही ठंगणारे म्हणून इच्छा मग कोणाला माणसे झोके गेल्याने इथं झोकली म्हणा नाही का अगल नाही तर खोलून जाईल येते सारा राज अगं ज्ञानाचं पाणी ते भलतो लोक पाचो अगं ज्ञानाचं पाणी येथे पाज पाज ज्ञानाचं पाणी येथे उतरून जाईल येते ज्ञानाचं पाणी येथे पाज 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 नाहीतर उतरून जाईल सुरमा येते सारा महाराज समजलं का यह कहावत नाही सुरमा यह हकीकत है काय मी बोलून राहिलो काय बोलून राहिलो माझ्या एका शब्दाकड शेरशारी का तुला लक्ष द्यायचं आहे आणि तुला तसंच बोलायचं आहे समझलं का ये कहावत नहीं ये हकीकत है ये कहावत नहीं ये हकीकत है और लोगों ने हमें मान दिया ये मान नहीं दौलत है इसलिए ये दौलत को संभाल के रखना सुरमा ये
दौलत को संभाल के रखना, ये दौलत बहुत काम आएगी और यही दौलत के वजह से तेरी जिंदगी संवर जाएगी। समजलं का? जिंदगी सवरण एवढं मोठं तामजाम बनवलं आणि तू म्हणशील का मी असं नाही करीन आपलीच करीन, असं नाही होत। समजलं का? ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला गुरु करावंच लागेल, कारण गुरु विना ज्ञान, लक्षात ठेव। आणि खरा तुला मनातून गुरु जर मानला का नाही, मी तुला जाव्यान सांगतो तुला कोणत्याच गोष्टीची कमी होणार नाही, कोणत्याच गोष्टीची कमी होत नाही। आता आमच्याही गुरुनं काही आम्हाला काही संघ येऊ सांगितलं का? नाही सांगितलं का? तुला एकलव्य माहित असेल, एकलव्य माहित असेल, त्याला का हात धरू धरू शिकवलं का? पण ते शिकण्याची माणसाची इच्छा पाहिजे। ते मातीची मूर्ती केली आणि तेवढं मोठं बरोबरीच्या अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता तो, पण शेवट त्या द्रोणाचार्याला कळलं की नाही, माझ्या अर्जुनापेक्षा हा श्रेष्ठ झाला तर माझ्या या शिकवणीला काही अर्थ राहणार नाही। तू मला गुरुच मानतो तर दे मग मला दीक्षा, भिक्षा म्हणजे काहीतरी दक्षिणा दे, नाही का? दक्षिणा देतात मागा तुम्हाला का पाहिजे तर देते अंका कापून दिला, त्याले म्हणते गुरु आणि त्याले म्हणते शिष्य। म्हणलं आता तो कोणता गुरु आहे तुला समजायला पाहिजे, पण याच्या तना मनात त्यांना मानलं होतं, त्यांना दिलं ना कापून, तो म्हणता का मी कायले देऊ, मी कायले देऊ? अगं दत्तात्रयाला 24 गुरु करावं लागलं, वेळ आला त्याने किडी मुंगीले केलं, तेवढंच नाही तर एका वेशेने सुद्धा गुरु केलं। समजलं का? समजलं का? ह्या गोष्टी तुला पाळावं लागेल, ह्या गोष्टी तुला ऐका लागेल, झोके का नाही म्हणल्याने होणार। म्हणून काय म्हणतो त्याला ऐक ऐक, कितीतरी लोक किरायला गेले, किरले, पण त्याला कोणा गोष्टीचा गर्व झाला आणि गर्वामुळे काय झालं, काय झालं, काय म्हणतो सागरात किती तिरण्यास गेले, अगं ज्ञान सागरात किती पाण्यास गेले, अगं घमंड करून या किती, घमंड करून या किती डुबून या मेले, घमंड करून या किती डुबून या मेले, घमंड करून या किती डुबून या गेले। लाखों गुरु है जगत में, लाखों गुरु है जगत में, पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के बने डंका बजाते नाम का। साथी तू गुरु बनवशील, तू स्वार्थापुरते तू ये विचार करू, स्वार्थापुरते विचार देणारे गुरु नको करू, तसे विचार नको करू। समजलं का? तसे गुरु कामाचे नाही। 4 दिवस तुले गाणे बनवून देईन, 4 दिवस दुसरीला गाणे बनवून देईन, 4 दिवस तिसरीला गाणे बनवून देईन। समजलं का? किती कल्पना आहे, किती कल्पना आहे। तू इकडं कवी दर्शन म्हणते, ते पुन्हा शिवानी झाली तेही कवी दर्शन म्हणते, पुन्हा त्याच्याबरोबर तू यमीच्या कार्यक्रम झाले तुर्याचे। काय अर्थ आहे या गोष्टीने? काय अर्थ? याले काही अर्थ नाही। म्हणून शायरीसाठी लोव्याचे चने चावायला लागतात म्हणतात, साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही। म्हणून म्हणायचे आहे आमचे आदरणीय परममित्र निकेश दादा सरुले
पंचायत टाकलीवाले साहेब त्याच्या माझ्या पाठीवर 200 रुपयाचे पारितोषिक आणि मी आणि माझे पाठीवर धन्यवाद. हो ज्ञान सागरात किती पाण्यास गेले गमन करून या किती डोबोनिया मेले 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 गमन करून किती डोबोनिया मेले गमन करून या किती डोबोनिया मेले गमन करून या किती डोबोनिया मेले. या पृथ्वीच्या पाठीवर रावणासारखा कोणी झालाच नाही होणार. प्रभू रामचंद्र म्हणतो हे कमी होते. एवढी विद्या एवढी शक्ती होती त्या रावणाकडे पण त्याच्यामध्ये एक दिवस घमंडाची त्याची इच्छा कोणती होती. त्याची इच्छा एवढी होती एवढा मोठा समुद्र आहे या समुद्र एक घुट पाणी पिऊ शकत नाही माणूस. त्या समुद्राला मिठं बनवण्याचं काम सुद्धा तो करणार होता. तेवढंच नाही आणि एवढा मोठा सोना आहे. त्याची सोन्याची लंका होती पण त्याची इच्छा होती का एवढी तर सोन्याची लंका आहे पण ह्या सोन्याला सुगंध नाही. सोन्याला सुगंध आणण्याची शक्ती त्याच्यामध्ये. तेवढंच नाही माणूस मरते खरं तर स्वर्गात जाते का नरकात जाते याचा पता लावण्यासाठी सुद्धा तो स्वर्गापर्यंत शिडी बांधणार होता. एवढी शक्ती त्या रावणात होती. एवढी शक्ती त्या रावणात होती पण शेवट त्याला कुठंतरी घमंड झाला गर्व झाला की नाही माझ्यासारखा कोणी आहेच नाही माझ्यासारखा कोणी होणारच नाही का. आणि काय झालं त्या घमंडामुळे काय झालं माय बापू. अरे नाही राहिलं त्या रावणाचं रक्त आलेला राहिलं का नाही. अरे नाही राहिलं त्या रावणाचा रक्त आलेला म्हणून सुरमाबाई ज्ञानाचं पाणी येथे फार फार नाही तर उतरू नाही येते ज्ञानाचं पाणी येथे फार फार नाही तर उतरू नाही मैफिला बसली सोल का बता हे मैफिला बसली सोल का बता त्यांना जपानी येते पाच पाच नाही तर उतरू जाईल त्यांना जपानी येते पाच पाच नाही तर उतरू जाईल सारा येते तुला सुरमाबाई आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो. तो प्रपंच बाई आहे नाही का संसाराची बाई आहे. संसाराची बाई आहेस तू आणि तुझ्याकडून माझी अपेक्षा तूच उत्तर देऊ शकते. मला म्हणायचं आहे माय बाप हो नवरा आणि बायको एकामेकाला हिंमत देते. सुकलं दुखलं काही विकलं तरी नवरा किंवा बायको एकामेकाला हिंमत देते. ज्याच्या मनात प्रेम आहे ज्याच्या मनात प्रेम आहे आणि खरं धर्म पतिव्रता म्हणा किंवा खरा धर्म त्याला पाळायचा आहे तर नवऱ्यावर दुःख आले तर बायको नित्य नियमाने करते आणि नवऱ्या बायकोवर दुःख आले तर नवरा सुद्धा करते. पण मला म्हणायचं आहे मॅडम जी नवरा बायको तर एकामेकाला हिंमत देते पण मला म्हणायचं आहे नवरा जे किंमत घेत नाही बायकोकडून ते किंमत बायकोच फक्त नवऱ्याकडून घेते. याचं कारण काय. आता किंमत कोणती घेते. किती जरी झालं तर बायको किंमत घेते नवऱ्याकडून घेते किंमत. ते कोण्या गोष्टीची किंमत घेते मला सांगते बरं. आणि ते गोष्ट कोणती होईल कोणती गोष्ट होय
समजलं का? हिम्मत तर एकमेकाने देते, पण सारा होऊन सुद्धा नवऱ्याचा धर्म पाडून सुद्धा बायको किंमत घेते, म्हणजे किंमत घेतेच नवऱ्याकडून. ते किंमत कोणती होईल तुला सांगायची आहे. मानेल मग तुला. तू एक बाई आहे, प्रापंचिक बाई आहे, तुझ्याही घरी तुझा पतिराय असेल, पोरबाळ आहे, सर्व आहे, तरी पण सुद्धा नवरा सारं करते, पण नवरा त्या गोष्टीची किंमत घेत नाही. पण बायकोच का घेते? बायको किंमत घेते म्हणजे घेते. ते किंमत कोणती होईल? किंमत कोणती होईल तुला ते किंमत सांगायची आहे. समजलं का? तेव्हा मानेन तुला. समजलं का? भला ते किंमत घेते. ते बायको प्रेमाची असो, काही लपड्याची असो, की पाटाची असो, की लग्नाची असो, पण बायको कोणतीही असो, बायको नवऱ्याकडून किंमत घेते म्हणजे घेते. पण नवरा काही किंमत घेत नाही. मला फक्त एवढं उत्तर तू सांगून दे. आजची शायरी तुला हारतो मी. आज आजची शायरी तुला हाराची पाहिलं जाईल. नाही तर तू म्हण इथं मैं झोकी गई साली, तुला उत्तर देतो मी इथं आताच, मैं झोक गई साली असं म्हणून दाखव फक्त. म्हणलं का? म्हणून काय म्हणतो जरा ऐक. अरे नवरा बायको एकमेका देती हो किंमत, तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत. तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत, तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत. तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत, तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत. तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत, तरी बायको नवऱ्याकडून घेते हो किंमत. सांग ते किंमत कोणती हो? अब मान जाएंगे तेरे को. तू म्हणजे नाही मी इकडे जातो दिल्लीले, तुझ्या इकडे बंबईले. आपने सुनूंगा मैं. समझ का? क्योंकि आगे आगे चल रहा हूं, क्योंकि पहला मेरा राउंड है. अभी तक मैं तुझे कुछ नहीं बोला सुरमा जी, ये समझ तेरा डिस्काउंट है. मैं आगे आगे चल रहा हूं क्योंकि पहला मेरा राउंड है. अभी तक मैं तुझे कुछ नहीं बोला, समझ ये तेरा डिस्काउंट है. नशीब इतना अच्छा कि अच्छा लाउड स्पीकर साउंड है. नशीब इतना अच्छा कि अच्छा लाउड स्पीकर साउंड है. लेकिन अब तू रास्ता छोड़ के भाग गई तो समझ ये नांदा बस्ती में तेरा आखिरी बाउंड है. आणि मला तुझ्यावर काय आहे? आशा आहे की तू अशी वागशील नाही, अशी वागशील नाही. समजलं का? अशी वागशील नाही. म्हणून नवरा बायको एकमेका देते हो हिम्मत, तरी बायको नवऱ्याकडून घेते किंमत. म्हणून कवी ज्ञानेश्वर म्हणे सांग सभेच्या ठाई. कवी ज्ञानेश्वर म्हणे सांग सभेच्या ठाई. ज्ञानाचं पाणी येते ज्ञानाचं पाणी येते नाही तर उतरून जाईल येते सारमान. ज्ञानाचं पाणी येते नाही तर उतरून जाईल येते सारमान. मैं
हॅलो शाहीर साहेब सुरमाताईला चान्स द्या. थोड्या गाड्यामुळे त्रास होत आहे. ज्यांच्या गाड्या रोडवर उभ्या आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी गाड्या पार्किंग मध्ये तिकडे पार्किंगची व्यवस्था केली आहे. थोडं आतमध्ये दाबून गाड्या लावा. आज रोडवरून जाणाऱ्या वाहतुकीला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लक्ष्मणरावचे मुसळे मुक्काम नांदा यांच्यामुळे आपल्या पार्टीला याचे एक रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. सुधाकर किसना आहे का? सुधाकर किसना शहीर खाजरी खापरी पुनर्वसन कल कोई कलगी मंडळ 100 भी मिळाले. मी माझे पाठीवर तसेच जगदीश भाऊ आजनकर पाटील मुक्काम लोणखैरी यांच्यामुळे 101 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. श्री रूपरावजी घोडमारे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष WCL बोधिस्तव झोडापे उपसरपंच बोधिसत्व झोडापे श्री रूपरावजी घोडमारे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष WCL बोधिसत्व झोडापे उपसरपंच साहेब जुना नांदा यांच्याकडून 151 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. योगेशजी खाड काचे उतरले. योगीची खाडे मुक्काम नांदा शेखर जामगडे जीवन यावलकर लोणखैरीवाले यांच्या सुद्धा 100 रुपये मिळाले. पाठीवर धन्यवाद. यांच्याकडून 100 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. नावा बरोबर लिहून द्या बाबा. भाषा नाही समजत. मंडई उत्सव मंडळ नांदा अध्यक्ष धनराज भाऊ खाडे यांच्यावर 200 रुपये मिळाले. पाठीवर धन्यवाद. उषाताई अक्करे मुक्काम कुराडी यांच्याकडून 101 रुपये मिळाले. तसेच रवींद्र गाडे सावजी मंडीवाले यांच्याकडून सुद्धा 51 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. भारतीय जीवन विमा योगेश आनंदराव आजलकर सदस्य अभिकर्ताओं के लिए अध्यक्ष क्लब यांच्यावर माझ्या पार्टीला 100 रुपये मिळाले. पार्टीवर धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. लाख धन्यवाद. शामरावजी कोरपरे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. तसेच श्रीमान भारत भाऊ झोडापे यांच्याकडून 50 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. मंगेश दादा खाडे प्रवीण खाडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यावर 500 रुपये मिळाले. पार्टीवर धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. लाख धन्यवाद. तसेच रवींद्र भाऊ पांडे मुक्काम बखारीवाले यांच्याकडून या गीतावरती आमच्या पार्टीला 551 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. तसेच बापरावजी कुकडे मुक्काम नांदा यांच्याकडून सुद्धा 101 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. मधुकरराव कानाळकर अध्यक्ष शेवा सहकारी संस्था कोशेवाडी तसेच सावणे मा कमला कॉटन कंपनी कापसाचे ठोक व्यापारी यांच्याकडून 100 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. आमच्या पार्टीकडून सत्ताशे प्रणाम. लाख शुक्रिया. रवी भाऊ पांडे मुक्काम बखारीवाले यांच्याकडून 1000 रुपये 51 पारितोषिक मिळाले. पार्टी धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. लाख मी गावकारी येतच. मुरलीधर भाऊ गिरपणे मुरलीधर भाऊ गिर सावळे यांच्याकडून आमच्या शाहीरला 500 रुपये मिळाले. पार्टी धन्यवाद. सत्ताशे प्रणाम. लाख शुक्रिया. चला एक शायरी गीत झाला ते रंग ठिकाण अनुभवाचं नाही का माय बाप हो. मॅक्स हॉस्पिटल माही
एम्बुलेंस की ओर से 100 रुपए का नजराना मिला है। पार्टी शुक्रिया करते, धन्यवाद। हा तसेच रवींद्र भाऊ पांडे मुक्काम बखारीवाले यांच्याकडून 500 अकाउंट मध्ये मिळाले पहाटे, धन्यवाद। सत्याचे प्रणाम, 400 रुपये बाकी आहे। रातभर जादू को बापू वाटतो त्याचं थांब यांच्याकडून आमच्या पहाटेला अकाउंट मध्ये मिळाले पहाटे, धन्यवाद। सुनो मिया हम है दीवाने, सुनो मिया हम है दीवाने, तुम हम पे मरते हो दिल कैसे माने, तुम हम पे मरते हो हम कैसे माने, तुम हम पे मरते हो हम कैसे माने, तुम हम पे मरते हो दिल कैसे माने। अरे सच्ची सच्ची कह देना डोलो, अरे सच्ची सच्ची कह देना बोलो, सजन रे सजन रे सजन रे झूठ मत बोलो, सजन रे झूठ मत बोलो, झूठ मत बोलो, सजन रे झूठ मत बोलो। सुनो मिया हम है दीवाने, तुम हम पे मरते हो हम कैसे माने। सुरमाबाई, कळला नाही तुला माझ्या गाण्याचा अर्थ, किती फेका फेकी पण आता तरी लक्ष ठेवायचं तुले। कळला नाही तुला माझ्या गाण्याचा अर्थ, अनर्थाचा अनर्थ करून तू भांडण करतेस व्यर्थ। ज्ञानी ध्यानी शाहीर आहेस, पाय मी तुला तरी म्हणून राहिलं ते ज्ञानी ध्यानी शाहीर आहेस, तुला ज्ञानाची शर्त, ज्ञानी ध्यानी शाहीर आहेस, तुला ज्ञानाची शर्त, अनज्ञानाचा मार्ग सोडून सांग सुरमा कशाला मुजोरीनं मरत। मुजोरीने मरू नको, ज्ञानानं मरू, समजलं का? जसा माणूस शहीद होते त्याला सुख भेटते, त्याशिवाय ज्ञानानं मरायचं आपल्याला। त्यासाठी अरे स्वतःला दादा हे वानवते नसली, स्वतःले दादा हे आगाऊ वानवते नसली, आणि भावाले पाहून घरात धसली। पाखंडी म्हणायचे ना, पाखंडी घरात धसली, भावाले पाहून, कारण तिच्या समोर नजर समोर भाऊ चाला म्हणून। अरे स्वतःले दादा वानवते नसली, अरे स्वतःले दादा वानवते नसली, अरे स्वतःले दादा वानवते नसली, आणि भावाले पाहून घरात धसली, तरी सर्वाच्या मनात बसली, तर सर्वाच्या मनात बसली। ज्याचं दोघांचं चांगलं आहे म्हणते, आणि असंच केलं पाहिजे म्हणते आपण, आणि तसं करायचं कोणी कोणाला काही नाही म्हणे भाऊ, ते करत तर त्याच्यात चांगलं करते, बरोबर आहे म्हणे, कोणी त्याने बोलायला खाली नाही। अरे स्वतःला दादा वानवते नसली, आणि भावाले पाहून घरात धसली, तरी साऱ्याच्या मनात बसली, तरी साऱ्याच्या मनात बसली। अबे हे साली, अबे हे साली, अरे साल्या संग फसली, साली साल्या संग फसली, साल्या संग फसली, साली साल्या संग फसली। स्वतःले दादा हे वानवते नसली, भावाले पाहून घरात धसली,
तरी सर्वांच्या मनात बसली साली साल्या संग बसली साल्या संग बसली साली साल्या संग बसली साली साल्या संग बसली अरे स्वतःला दादा हे वानवते नसली भावाले पाहून घरात बसली स्वतःले दादा हे वानवते नसली भावाले पाहून हे घरात बसली स्वतःला दादा हे वानवते नसली भावाले पाहून घरात बसली स्वतःले दादा हे वानवते नसली भावाले पाहून हे घरात बसली तरी साऱ्यांच्या मनात बसली तरी साऱ्यांच्या मनात बसली अरे हे साली हे साली हे साली अरे साल्या संग बसली हे साली साल्या संग बसली साल्या संग बसली हे साली साल्या संग बसली स्वतःले दादा हे वानवते नसली भावाले पाहून हे घरात बसली तरी सर्वांच्या मनात बसली हे साली साल्या संग 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 बसली अरे साल्या संग बसली हे साली साल्या संग बसली साल्या संग बसली हे साली साल्या संग बसली स्वतःले दादा हे वानवते नसली भावाले पाहून हे घरात बसली तरी सर्वांच्या मनात बसली हे साली साल्या संग 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 बसली साल्या संग फसली हे साली साल्या संग फसली हे म्हणजे कोण हे स्वतःला वानवणारी हो का नाही तर हे म्हणलं तुला ते काम नाही म्हणलं म्हणशील नाही 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 हे बाई हे म्हणजे जे स्वतःला वानवते आणि भावाले पाहून फसते समजलं का हो मी तुला नाही म्हणत तर मला साली म्हणलं म्हणशील बाबा नाही नाही समजलं का असं नाही स्वतःले दादा वानवते नसली भावाले पाहून घरात बसली तरी साऱ्याच्या मनात बसली साली साऱ्या संग फसली आणि हिच्या करणीमुळं आज आम्हा माणसाले माहित आहे करणी भोगा लागून राहील का करणी भोगा लागून राहिली कोणती कोणती ऐका काय म्हणता समोर मनाच्या बाई साधू साधू थकलो तिथं पकडली साधू साधू थकलो पकडली साधू साधू थकलो तिथं पकडली साधू साधू थकलो पकडली हिच्या करवीमुळे अर्धी बायको 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 पकडली दादा सांगू सांगू थकलो पण जिद्द पकडली आणि हिच्या करणीमुळे अर्धी बायको जकडली आज माय बाप हो बायकोची जर मोठी बहीण असली आपण काय म्हणतो नाही अकड सासू होते आकड सासू तिला माना सन्मानाने बोलतो आणि बायकोपेक्षा लहान असली तिला का म्हणतो साली म्हणतो साली तर म्हणतो पण अजून का म्हणतो आधी घरवाली साली आधी घरवाली म्हणतो आधी घरवाली म्हणतो आकड सासूची मजा घेत नाही पण आपण त्या सालीची मजा घेतो हो लोकांना माहिती आहे अकड सासू होते म्हणते नाही बोला म्हणते काही नाही का तर साल्याची मजा तशीच होते घेते पण बायकोपेक्षा जर मोठा असेल त्याची मजा कोणी करत नाही 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 पण नाही लायण्याची करते करते. तर ह्या कर्तृत्वामुळे आहे तर मला म्हणायचं आहे सन्मान्य शाहिरा समाधी कोण्या करणीमुळं आज साली अर्धी बायको हे मन पडली कशामुळे पडली समजलं का आणि मग साली आधी घरवाली कोणीतरी म्हणतात का जी बे तिला काऊन तसा म्हणते असं म्हणतात का कोणी नाही नाही नाही
म्हणत बसली वा वा वा, हा त्याची साली असेल म्हणते. सासू सासूच्या देखत मजा करते. हा, त्याची होय म्हणते म्हणून मजा करते म्हणते. आहे का नाही सर्वांच्या मनात एक गोष्ट आहे. सर्वांच्या मनात बसली आणि साली साल्या संग फसली. मनाच्या झाल्या सांगू सांगू थकलो पण जिद्द पकडली आणि हिच्या करणीमुळे अर्धी बायको जकडली. पण मला विचारायचं आहे हे कुठून मन पडली आणि या साल्या सालीमध्ये संबंध होता कोणता संबंध होता. म्हणून अहो या अरे कोणाचा कोणासाठी त्याच्या दोघांमध्ये सांग विचार कसाला. तरी साऱ्याच्या मनात बसली अरे साली हे साली अबे साल्या संग बसली हे साली साल्या संग बसली साल्या संग बसली हे साली साल्या संग बसली. साल्या संग बसली साली साल्या संग बसली साल्या संग बसली साली साल्या संग बसली. म्हणून सुरमा भाई हम भी जब चाहे तब तुझे उंगली पे नचा सकते हैं और इंसानियत है तुझ में तो बचा भी सकते हैं. हम भी जब चाहे तब तुझे उंगली पे नचा सकते हैं. इंसानियत है तुझ में तो बचा भी सकते हैं. पर तू कहेगी मुझे बचाने वाला भगवान है. तू कहेगी मुझे बचाने वाला भगवान है. लेकिन इतना ध्यान में रखना कि मरते दम तक पानी पिलाने वाला वो कोई भगवान से कम नहीं है. समजलं का. ती आपण भाषा ठेवतो असं आबडधोबड बोलणार नाही आणि शब्दाचा ना अर्थाचा अर्थ करणार नाही. समजलं का. म्हणून मला बोलायचा चान्स देजो नको. जेवढं बोललं मला तेवढ्या प्रश्नाचं फक्त उत्तर देजो बस. याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही आहे. समजलं का. आता मला म्हणायचं आहे याच्या दोघात विचार कसला कोण कोणासाठी घसला या गोष्टीचा विचार करायचा आहे. पण आज एक मन आहे पुन्हा अरे संधी आली आहे संधीचं सोनं करून घ्या. संधी आली या संधीचं सोनं करून घ्या. आणि ज्यानं संधीचं सोनं केलं त्याचा विजय झाला जय जयकार झाला. आणि त्यानं संधीला मजाकबाजी समजलं असे काही दिवस येतील पाहून घेईन पुढच्या पुढं त्याचा संपूर्ण विनाश झाला. तो कधीच समोर गेला नाही कधीच गेला नाही. सन्मान्य शाहिरा तर मला म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे की या साल्याला एक पोरगा होता ना सालीला एक पोरगा होता. एक पोरगा होता तर या दोघाच्या जवळ येणं जरुरी होतं. पण यायले पोरं झाले पण ते वेळ असते. त्या वेळेवर तो पोरगा आला आणि त्या वेळेवर पोरगा आला आणि साली आणि साला एकत्र जर आला तर तो पोरगा मरत होता. म्हणजे तो मरू शकत होता. म्हणून या सालीच्या पोराले वाचवण्यासाठी एका जणाने वाचवलं आणि तो पोरगा वाचला. म्हणून आज संधीचं सोनं होऊन राहिलं. बरोबर आहे. आज संधीचं सोनं होऊन राहिलं तर मला म्हणायचं कोणत्या वेळेचा पोरगा कोणी वाचवला आणि कोणत्या पोरामुळे आज संधीचं सोनं होते तुला सांगायचं. पाहतो बरं तुझा दिमाग ऐक काय म्हणतो शेवट.
धनराज खाडे, अध्यक्ष योगेश खाडे, हुकम नांदा यांच्या 200 रुपये मिळाले मी माझी पाठीवर धन्यवाद. त्याच प्रकारे मंगेश भाऊ खाडे, प्रवीण भाऊ खाडे, मित्र परिवार यांच्या सुद्धा 500 रुपयाची पारितोषिक मिळाली माझी पाठीवर धन्यवाद. राजूजी धुळशे, गोपीनाथजी वरखळे यांच्या सुद्धा माझ्या पाठीला 100 रुपयाची पारितोषिक मिळाली मी माझी पाठीवर धन्यवाद. असं काही पण कोणाच्या हाती नसते असं काही होणं. बोलत नाही मी खोटं काही पण कोणाच्या हाती नसते असं काही होणं. बोलत नाही असं काही पण कोणाच्या हाती नसते असं काही होणं. बोलत नाही मी खोटं काही पण कोणाच्या हाती नसते असं काही होणं. कवी ज्ञानेश्वर पाहून हसली, या कवी ज्ञानेश्वर पाहून हसली अग साली. ते साली ना तर बस मला साली म्हणलं म्हणजे उरार नाही घ्यायचं बाबा, मला मोठा भेव लागते शाहीर लोकांच्या. काय बोलणार आहे ते ऐकते नाही का असं नाही झालं. मला मोठा भेव लागून राहिला त्या दिवसपासून नाही का. हो मला तर भेवच मोठा लागून राहिला. म्हणून या कवी ज्ञानेश्वर पाहून हसली त्या साली अरे साल्या संग बसली, साली साल्या संग बसली, साल्या संग बसली, साली साल्या संग पंचकडीच्या विनंतीला मान्य या ठिकाणी माझ्यावर समाप्त झालेला सन्मान्य शाहिरा आमच्या आदरणीय ताईसाहेब सुरमाता येतील आणि पुढच्या राऊंडला सुरुवात करतील. चाल कुठं जायचं? राजन भाऊला भेटायला. चल मग जायचं. तसेच भारत भाऊ झोळाके यांच्याकडून आमच्या पाठीला 50 रुपयाची भेट मिळेल. तसेच आमचे मित्र सुरेश भाऊ दराडे खापा पाटणवाले यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. मनाकडून धन्यवाद.